आजच्या तासिकेमध्ये आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकातलं आपलं जे 5वं प्रकरण आहे, ज्याचं नाव आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता इतिहासाचा अभ्यास करत असताना या प्रसार माध्यमांचा कशाप्रकारे आपण इतिहास जाणून घेऊ शकतो, याचा अभ्यास आपल्याला या पुस्तकात करायचा आहे, या प्रकरणामध्ये करायचा आहे. या प्रकरणामध्ये एकूण 5 अशी अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. या 5 मुद्द्यांचा जर का आपण अभ्यास केला, तर आपल्याला प्रसार माध्यमांची भूमिका आणि इतिहास यांचा संबंध कसा जोडता येईल, याच्याविषयीची आपण माहिती आपण इथं पाहू शकतो. मग आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या प्रकरणाचं नाव वाचल्यानंतर लक्षात येतं की प्रसार माध्यमे म्हणजे काय. बघा, या प्रसार माध्यम या शब्दाची जर का तुम्ही फोड केली तर दोन वेगवेगळे शब्द आहेत. पहिला शब्द आहे तो म्हणजे प्रसार आणि दुसरा शब्द आहे तो म्हणजे माध्यमे. आता याच्यामध्ये एखादी माहिती, आता बघा प्रसार म्हणजे काय तर माहिती. आता ही माहिती दुसऱ्या ठिकाणी जर का पोहोचवायची म्हणजे काहीतरी एक माध्यम आपल्याला लागेल. आणि आता बघा, पूर्वी एखादी गोष्ट जर का घडली एखाद्या गावामध्ये, तर ती बातमी राजापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक दिवस लागायचे, कारण की त्यावेळेस जी वाहतुकीची साधनं होती ती अतिशय कमी प्रमाणात होती. मग कधी कधी काय व्हायचं की राजाचा एखादा निरोप संपूर्ण राज्याला जर का द्यायचे असेल, तर आजही तुम्ही जर का खेडेगावामध्ये असेल तर दवंडी नावाचा एक प्रकार आहे बघा, दवंडी. या दवंडीच्या माध्यमातून राजाकडचा निरोप लोकांना पोहोचवला जायचा. पण नंतर नंतर काय झालं, भारतामध्ये इंग्रज आले आणि इंग्रजांनी ज्याप्रमाणे भारतावरती राज्य सुरू केलं त्याचप्रमाणे त्यांनी मग मुद्रण कला आणली. बघा, छपाईची जी कला होती ती छपाईची कला आणली आणि त्याच्यानंतर भारतामध्ये सुद्धा वर्तमानपत्रे सुरू झाली. बघा, मग आता वर्तमानपत्र सुरू झाली म्हणजे काय तर संपूर्ण माहिती या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सर्व लोकांना मिळू लागली. मग पूर्वी जी माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो वेळ लागत होता, तो वेळ आता या वर्तमानपत्राच्या माध्यमातून कमी झाला आणि प्रसार माध्यमे म्हणजे माहितीचा प्रसार करण्याची जी माध्यमं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा सुरू झाला भारतामध्ये, तो म्हणजे वर्तमानपत्रांचा. मग आता या वर्तमानपत्राचं जर का तुम्ही स्वरूप पाहिलं तर प्रामुख्यानं या वर्तमानपत्रामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या असतात, अग्रलेख असतात, त्याचबरोबर लोकांची मते असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती सुद्धा असतात. त्याचबरोबर मनोरंजन करण्याचा, त्याचबरोबर अनेक असे दैनंदिन जीवनाला जे पूरक घटक आहेत, जे विषय आहेत, त्या विषयांचा समावेश या वर्तमानपत्रांमध्ये केला जातो. मग आता वर्तमानपत्र म्हणजे काय तर ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारं प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र. बघा, ठरलेल्या वेळी. बघा, आता वर्तमानपत्राचे वेगवेगळे प्रकार आहेत की बघा, रोज तुमच्या घरी पेपर येतो म्हणजेच काय वर्तमानपत्र येतं. ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित होणारं आणि प्रकाशित केलं जाणारं म्हणजेच वर्तमानपत्र. मग आता वर्तमानपत्र जर का विषय निघाला तर अनेक त्या वर्तमानपत्रांमध्ये अनेक स्थानिक बातम्या असतात, देशांतर्गत बातम्या असतात, जागतिक स्वरूपाच्या बातम्या असतात. मग या सगळ्यांची नोंद या वर्तमानपत्रात घेतली जाते, म्हणजेच एक प्रकारे ऐतिहासिक दस्तावेजच तयार होतो असं तुम्हाला सांगता येईल. बघा, वर्तमानपत्रामध्ये आज ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्या संपूर्ण माहिती त्या वर्तमानपत्रामध्ये दिलेली असते. मग ती फक्त तुमच्या जे स्थानिक वर्तमानपत्र आहेत किंवा ज्या स्थानिक बातम्या आहेत त्यांचा समाविष्ट केलेला असतो, देशांच्या अंतर्गत ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांचा समाविष्ट केलेला असतो, त्याचबरोबर जागतिक स्तरावरती ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांचा समावेश सुद्धा तिथं त्या बातमींमध्ये केलेला असतो. म्हणजेच काय तर त्या दिवसाचं ते वर्तमानपत्र एक प्रकारे ऐतिहासिक दस्तऐवज असतं. मग आता जर का आपण याचा वर्तमानपत्राचा इतिहास जर का बघायचा म्हटलं तर इजिप्तमध्ये इसवी सनच्या पूर्व काळामध्ये सरकारी आदेशांचा कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. बघा, आपण तुम्ही आता जर तुमच्या गावात जर का फिरलात तर चौकामध्ये काही फळे लावलेले असतात. बघा, त्या फळ्यांवरती काही माहिती लिहिलेली असते, जे काही सरकारी आदेश असतात, काही स्थानिक काही नगरपालिकेचे काही नोटीस असतात, ते त्या फळ्यांवरती लावलेले असतात. पण याचा इतिहास जर का आपण काढला तर इसवी सन पूर्व काळामध्ये इजिप्त या राज्यामध्ये, या देशामध्ये सरकारी आदेशांचा कोरीव लेख अशा ठिकाणी लावले जायचे, तिथं लावले जायचे. त्याच्यानंतर प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये जो सरकारी हुकूम होता
तो हुकूम कागदावर लिहायचे आणि ते कागद प्रांतोप्रांती वाटले जायचे. यात देश आणि राजधानीतील घटनांची माहिती असायची. त्याच्यानंतर तुम्ही जर का ज्युलियस सीझर नाव ऐकलं असेल, या ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायर्ना म्हणजे डेली ऍक्ट नावाची किंवा त्याला मराठीमध्ये रोजच्या घटना अशा नावाची एक वार्तापत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जायची. बघा, पूर्वीच्या काळी काही घरोघरी पेपर वाटले जायचे नाही, तर रोममध्ये काय व्हायचं, तर ते एकच छापलं जायचं, लिहिलं जायचं आणि ते तिथं घरोघरी वाटलं जायचं. त्याच्यानंतर रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी ते वर्तमानपत्र लावलं जायचं. लोकांपर्यंत सरकारी निवेदनं पोहोचण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. आणि 7व्या शतकामध्ये जर का आपण चीनचा विचार केला तर चीनमध्ये सुद्धा या सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात होती. त्याच्यानंतर मग इंग्लंडमध्ये जर का आपण पाहिलं तर इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच्या ज्या घटना घडतात त्यांची पत्रकं वाटवायची अधूनमधून वाटत असत. त्याचबरोबर धर्मशाळेमध्ये जे प्रवासी यायचे, जे फिरस्ते असायचे, ते काय करायचे, तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगायचे. राजाचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत आणि ते ताज्या बातम्या राजदरबारामध्ये पाठवत. जे राजाचे गुप्तहेर होते ते सुद्धा काय करायचे, त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याची माहिती राजाला पाठवायची. मग ही सगळी माहिती आपण पाहिली की जागतिक स्तरावरती सुरुवात कुठून झाली वर्तमानपत्रांची. पण भारतामध्ये जी कसं काय सुरुवात झाली तर त्याचं अतिशय महत्वाचं बघा, तर भारतामध्ये जे पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू झालंय त्याची जी तारीख आहे ती आहे 29 जानेवारी 1780 मध्ये. बघा, तारीख लक्षात ठेवा, 29 जानेवारी 1780 मध्ये कोलकाता जनरल ऍडव्हर्टायझर्स किंवा ज्याला बंगाल गॅझेट असं नाव आहे, हे वर्तमानपत्र सुरू झालं. बघा, पहिलं वर्तमानपत्र सुरू झालेले बंगाल गॅझेट, बेंगॉल गॅझेट नावाचं वर्तमानपत्र सुरू झालेले आहे की जे 29 जानेवारी 1780 मध्ये सुरू झालेले आहे. आणि ते सुरू केलं होतं जेम्स ऑगस्टस हिकी नावाने. याने हा आयरिश व्यक्ती होता, आयर्लंड मधला हा व्यक्ती होता, हा भारतामध्ये आलेला होता आणि याने पहिलं वर्तमानपत्र भारतामध्ये सुरू केलं बेंगॉल गॅझेट म्हणून. आणि ते सुरू केलंय 29 जानेवारी 1780 मध्ये. हे झालं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू झालं पहिलं. मग हे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू झाल्यानंतर मग मराठी वर्तमानपत्र केव्हा सुरू झालं याची माहिती आपल्याला ते बघावं लागेल. तर दर्पण नावाचं एक वर्तमानपत्र सुरू झालं 1832 मध्ये मुंबईमध्ये. आणि हे सुरू केलं होतं बाळशास्त्री जांभेकर यांनी. बाळशास्त्री जांभेकर हे या दर्पण वर्तमानपत्राचे संपादक होते. मग या दर्पणच्या अंकामध्ये काय काय छापून यायचं तर अनेक राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास तुम्हाला दर्पणच्या या लेखांमध्ये सापडतात. मग या लेखांमध्ये काय काय असायचं तर कंपनी सरकारच्या म्हणजे जी भारतावरती जी ईस्ट इंडिया कंपनी नावाची जी कंपनी होती ती भारतावरती राज्य करायची. तर या कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चांची यादी, त्याचबरोबर या देशावर रशियाचा हल्ला होण्याचं भय, त्याच्यानंतर शहर साफ ठेवण्याकरता मंडळाची नेमणूक, हिंदू विधवा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजा राम मोहन रॉय यांची इंग्लंडमधली कामगिरी, या सगळ्या कामगिऱ्या सगळी माहिती तुम्हाला या दर्पण नावाच्या वर्तमानपत्रातून वाचायला मिळते. म्हणजे एक प्रकारे दर्पण हे ऐतिहासिक दस्तऐवज आपल्याला म्हणता येईल की ते वर्तमानपत्र जर का वाचलं तर तुम्हाला इतिहासाविषयीची अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते. मग आता तुम्ही बघा 6 जानेवारी, आता नुकताच तुम्ही 6 जानेवारी गेला, या 6 जानेवारीला जागतिक पत्रकार दिवस साजरा केला जातो. आणि हा पत्रकार दिन का साजरा केला जातो तर 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी भारतामध्ये पहिलं मराठी वर्तमानपत्र सुरू केलं म्हणून त्यांच्या या जन्मदिवशी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर दुसरं वर्तमानपत्र आपल्याला सांगता येईल त्याचं नाव होतं प्रभाकर. आता हे जे वर्तमानपत्र आहे प्रभाकर हे भाऊ महाजन यांनी सुरू केलं. या प्रभाकर नावाच्या वर्तमानपत्रामध्ये प्रामुख्याने तुम्हाला फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजेच काय तर फ्रेंच राज्यक्रांतीविषयीची माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. त्याचबरोबर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख
यांनी समाजाच्या प्रबोधनासाठी जी शतपत्रे लिहिलेली आहे, जी 100 पत्रे लिहिलेली आहेत, ही 100 पत्रे, ही शतपत्रे या प्रभाकर नावाच्या वर्तमानपत्रामधून छापून आलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं वर्तमानपत्र आपल्याला सांगता येईल, त्याचं नाव आहे ज्ञानोदय. या वर्तमानपत्र जवळपास तुम्हाला 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला होता. बघा, या वर्तमानपत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की ज्ञानोदय वर्तमानपत्रामध्ये 1842 मध्ये आशिया खंडाचा नकाशा छापला गेला होता आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापला गेला होता आणि मराठी वर्तमानपत्रामध्ये पहिलं चित्र छापण्याचं मान हा ज्ञानोदयकडे जातो. आतापर्यंत काय त्या वर्तमानपत्रांमध्ये फक्त लेख असायचे, पण ज्ञानोदय नावाच्या वर्तमानपत्रामध्ये पहिलं चित्र छापलं गेलं होतं आणि वर्तमानपत्रांमध्ये पहिलं चित्र छापण्याचा मान हा ज्ञानोदयकडे जातो. विजेच्या साहाय्यानं बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ, ज्याला आपण तार म्हणतो. बघा, आपल्याकडे आपण काही महत्वाचे विषय जर का असेल तर आपण म्हणतो की याला तार आली होती. तार आली होती म्हणजे काय, तर टेलिग्राफ म्हणजे विजेच्या साहाय्यानं बातमी पोहोचवण्याचं जे यंत्र असतं त्याला टेलिग्राफ म्हणतात. 1852 मध्ये भारतामध्ये टेलिग्राफ सुरू झालं. त्याचबरोबर कल्याण ते मुंबई ही जी पहिली रेल्वे सुरू झाली होती, या पहिल्या रेल्वेची बातमी सुद्धा या ज्ञानोदयमध्ये छापून आली होती. आणि बघा, गंमत अशी आहे की या ज्ञानोदयमध्ये ज्यावेळेस ही पहिली रेल्वे सुरू झाली, ही जी बातमी छापून आली, तर त्या बातमीला वरती काय नाव होतं माहिती का, चाक्या मसोबा. बघा, चाक्या मसोबा अशी ती बातमी होती की वरती हेडिंग होतं, शीर्षक होतं की चाक्या मसोबाची सुरुवात झाली आणि खाली बातमी होती की भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाली. 1857ची जो संघर्ष झालेला आहे, या 1857ची जे बंड झालं, जो उठाव झाला, याच्या बातम्या सुद्धा या ज्ञानोदयमध्ये छापल्या गेल्या आहेत. त्याच्यानंतर वर्तमानपत्रावरचा का तुम्ही विचार केला तर समाज प्रबोधनाचं कार्य करणारं एक अतिशय महत्त्वाचं असं हे साधन आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि त्याच्यामध्ये मग इंदू प्रकाश या पत्राने विधवा विवाहाचा जो मुद्दा आहे हा अतिशय जोरदार पुरस्कार त्यांनी विधवा विवाहाचा केला आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाचे मुखपत्र होते दीनबंधू, जे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे जे सहकारी होते कृष्णराव भालेकर यांनी हे सुरू केलं होतं. आणि या पत्रातून आपणामध्ये बहुजनांची समकालीन परिस्थिती समजते. बहुजनांच्या हिताचे निर्णय कंपनी सरकारने घेतले पाहिजे, ब्रिटिश राजवटीने घेतले पाहिजे, अशा प्रकारचं जोरदार मागणी महात्मा फुले यांनी केली होती. त्याच्यानंतर मग अतिशय महत्त्वाचे काही वर्तमानपत्र आपल्याला सांगता येतील ते म्हणजे केसरी आणि मराठा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातला अतिशय महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे केसरी आणि मराठा या दोन वर्तमानपत्रांनी गाठलेला आहे. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही दोन वर्तमानपत्र सुरू केली. या पत्रांनी सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. देशस्थिती, भाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण या विषयांच्या संदर्भात केसरीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असं लिखाण छापून आलेलं आहे. आणि 21व्या शतकाचा जर का विचार केला तर 21व्या शतकामध्ये वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं आपल्याला सांगता येतं. ही पहिली आपण वर्तमानपत्राबद्दलची माहिती. त्याच्यानंतर आहे ती म्हणजे नियतकालिके. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारी मुद्रित साहित्य म्हणजेच नियतकालिक होय. याच्यामध्ये मग नियतकालिकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते म्हणजे साप्ताहिक आहे, पाक्षिक आहे, मासिक आहे, द्वैमासिक आहे, त्रैमासिक आहे, षटमासिक आहे, त्याच्यानंतर वार्षिक दिवाळी बघा, हे असे वेगवेगळे प्रकार या मासिकाचे पडतात. आता हे प्रत्येक प्रकार मी तुम्हाला सांगत बसत नाही कारण की आपल्याकडे तेवढा वेळ नाही. तर त्या अनेक असे अनियतकालिक सुद्धा एक प्रकार आजकाल प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर आज तर असे झालेले आहे की आता ई वर्तमानपत्र आलेले आहेत. म्हणजे काय, तर ई वर्तमानपत्र म्हणजे काय, तर ऑनलाईन वर्तमानपत्र आता आपल्याला वाचायला मिळतात. ऑनलाईन माध्यमातून आपण इंटरनेटवरती सर्च केलं तर ऑनलाईन आवृत्त्या सुद्धा आता अनेक वर्तमानपत्राच्या तुम्हाला वाचायला मिळतात. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिलं मासिक की ज्याचं नाव आहे दिग्दर्शन हे सुरू केलं. हॅलो 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 पहिलं मासिक सुरू केलं होतं दिग्दर्शन. त्याचे संपादक होते त्र्यंबक शंकर शेजवलकर. त्यांनी प्रगतीमधून अनेक असे साहित्यिक, इतिहासशास्त्र,
त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास, त्याचबरोबर सामाजिक चळवळी इत्यादी अनेक असे मुद्दे त्यांनी हाताळलेले होते. आजकाल बघा तुम्हाला सांगितलेलं आहे की वेब पत्रकारिता नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे. अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता या प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. याच्यामध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो आणि वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर उपलब्ध करून दिला जातो आहे. अशा प्रकारे वर्तमानपत्रांचं आणि इतिहासाचा कसा संबंध आहे हे आपण आजच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण आकाशवाणी आणि दूरदर्शनचा काय संबंध आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. तोपर्यंत थांबूया.